नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम सोप्या पद्धतीनं सहज प्रत्येकाला जमेल अशा पद्धतीनं आपण कटिंग करणार आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं न चुकता नो शोल्डर उतरता कटिंग कसं करायचं ते तुम्हाला इथं व्यवस्थित समजेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं आपल्याला डबल फोल्ड न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड का घ्यायचा तर पाठीमागचा समोरचा भाग एकदाच काढल्यानंतर आपले जे शोल्डर, गळा रुंदी, मुंडा जे आहे ते दोन्ही सेम येतात, म्हणून दोन्ही भाग आपण एकदा काढायचे म्हणून आणि पेपर हलू नये म्हणून डबल फोल्ड घ्यायचा आहे। फोल्ड बाजू आपल्याकडे करायची म्हणजे आपल्याला माप टाकताना आपला पेपर व्यवस्थित हलत नाही, त्यामुळे आपल्याला इथं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि दोन्ही भाग आपले एकदाच निघतात। तर सुरुवातीला आपल्याला 36 साईजचा ब्लाऊज आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे तर 36 साईजच्या ब्लाऊजसाठी तयार उंची आपल्याला 13.5 इंच घ्यायची आहे। तयार उंची 13.5 इंच आणि 1 इंच मार्जिन म्हणजे 14.5 इंच आहे। तर आपण आता उंची घ्यायची आहे। साडे 13 इंच तयार उंची आहे, 1 इंच मार्जिन, 14.5 इंच इथं आपण उंची घ्यायची आहे। उंची घेतल्यानंतर पुढच्याही बाजूला सेम तेवढीच उंची टाकायची म्हणजे कमी जास्त होत नाही। 14.5 इंचालाच इथं मार्किंग करायचं। दोन्ही साईडला माप टाकायचं, कारण तर आपला माप चुकत नाही येतं दोन्हीकडं। हे कट करून घेऊयात आता। कट केल्यानंतर आता आपल्याला उंचीचा आपला चौकोन उंचीचं माप काढून झालेलं आहे। तर आता 36 साईजचा ब्लाऊज आहे। 36 साईजच्या ब्लाऊजसाठी गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। अशा पद्धतीने माप टाकायचा। गळा रुंदी 2.5 इंच घेतली, शोल्डर इथंच लगेच 3 इंच घ्यायचं आहे। 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर। त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला समोरचा गळा 6 इंच पाहिजे आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे इथं आपण 6.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर प्रत्येकाचा गळा समोरचा कमी जास्त असू शकतो, पण 6.5 इंच गळा तयार गळा 6 आणि अर्धा इंच मार्जिन 6.5 घेतलं तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो। इथं गळा रुंदी 2.5 इंच घेतली, खालीही गळा रुंदी 2.5 इंच आहे का बघूनच घ्यायचं, म्हणजे गळा रुंदीचं मार्किंग पण चुकणार नाही। हे पट्टीनं मार्क करायचं। इथं चौकोनी बॉक्स तयार करायचा सुरुवातीला आणि मग आपल्याला गळा रुंदीला गोलाकार समोरच्या गळ्याला देऊन घ्यायचा आहे असा। इथं आपला समोरचा गोलाकार झालेला आहे। आता इथं आपण जिथं शोल्डरला मार्किंग केलं, शोल्डरचा जो पॉईंट आहे तिथंच आपल्याला खाली 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। 5.5 इंच तयार मुंडा येतो ब्लाऊजचा आपल्या, अर्धा इंच मार्जिन, 6 इंच आपण इथं मुंडा घ्यायचा आहे। इथं मी तुम्हाला तयार माप आणि मार्जिन पण सांगत आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येक साईजचं ब्लाऊज कटिंग करताना लक्षात येईल। तयार मुंडा किती आहे आपला 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच। 6 इंचला इथं मार्किंग केलं। आता इथं 3 इंच शोल्डर आहे तर खालीही 3 इंच शोल्डर घ्यायचं, म्हणजे आपलं माप चुकणार नाही। डबल माप टाकल्याचा एक फायदा होतो की ब्लाऊज परफेक्ट येतो, त्यामुळं गडबड न करता डबल माप टाकत आपल्याला परफेक्ट असं मार्किंग पट्टीने सरळ रेषा ओढून मार्किंग करायचं आहे। समोरच्या गळ्याचं मार्किंग झालं, शोल्डरही तयार झालेला आहे, मुंडा घेतलेला आहे। आता आपल्याला जिथं मुंड्याचा पॉईंट आहे तिथं सरळ रेषाला इथून बंद बाजूकडून इकडं सरळ छातीचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, छातीचा चौथा भाग आपला येतो 9 इंच। हे असं घ्यायचं, इथं जो शोल्डर पॉईंट आलेला आहे मुंड्याचा तिथून सरळ धरायचं। 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं 9 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, आपला पेपर जेवढा आहे तेवढं आपलं माप झालेलं आहे। तर आता इकडच्या साईडलाही 6 इंच मुंड्याला मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे बघा पलीकडल्या साईडला हे आपलं चुकणार नाही। सरळ लाईनमध्ये मार्किंग केलेलं आहे आपण। हे आपण सरळ रेष ओढून घ्यायचे आहे। हे झालेलं आहे मुंड्याचं मार्किंग। आता मुंड्याला आकार द्यायचे, 2 आकार असतात मुंड्याचे। एक मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती असतो, पाठीमागचा समोरचा असतो तो 1 इंचाचा आणि बरोबर इथं कोपऱ्यामध्ये हे 1.5 इंच आपण पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा।
आता 1.5 इंचाला सुरुवातीला मार्किंग केलं, परत 1 इंचाला करायचं. पेपर आपल्याकडे करायचा म्हणजे मुंड्याचे आकार आपले व्यवस्थित येतात. 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची. लास्टचा जो पॉईंट आहे शिलाई मार्जिनचा, इथं आपला पेपर संपलेला आहे त्यामुळे आपण इथं मार्किंग केलेलं नाही. तर हे 1.5 इंचाचा जो मुंडा आहे तो इथून सुरुवात करायचा. आणि असा आपण गोलाकार जितका होईल तितका हाताने सरळ आपण व्यवस्थित असा गोलाकार. खोलगट आकार आल्यामुळं काय होतं, इथं चुना वगैरे पडत नाहीत, त्यामुळं बाही जॉईंट करतानाही आपल्याला परफेक्ट जोडली जाते, बाही आपली कमी जास्त होत नाही. असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला 1.5 इंचाचा म्हणजे पाठीमागचा मुंडा. आता 1 इंचाचा देताना हे 1.5 इंचाचं जे मार्जिन आहे इथूनच आपल्याला सुरू करायचं आहे आकार द्यायला. पहिल्यांदा आपण इथून घेतलं, 1.5 इंच मार्जिन आहे तिथून घेतलं, पण आता आपला छातीचा चौथा भाग आहे, मार्जिन सोडून इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हे असे मुंड्याचे दोन्ही आकार आपले तयार आहेत. बघू शकता मुंड्याचे आकार एकदम परफेक्ट आलेले आहेत. आता मुंड्याचे आकार झाले, त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी टाकायची आहे. क्रॉसपट्टी योगपट्टी तुम्ही दोन्हीही म्हणू शकता. आता 36 साईजचा ब्लाऊज आहे तर योगपट्टी आपल्याला इथं 3 इंचाची घ्यायची आणि इकडच्या साईडला 2.5 इंचाची घ्यायची. परत इथंही 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. 2.5 इंचाचा जो बॉक्स आहे तो आपल्याला सरळ लाईनमध्ये मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला परत आपल्या साईडला पेपर करायचा. जसं आपल्याला सरळ सोपं होईल तसं करायचं. सरळ लाईनवरती 3 इंचाला एक मार्किंग करायचं. वरती जे 1/2 इंचाचा पॉईंट आहे त्याला इकडून सुरुवात करायची अशी आकार घेण्याला, आणि इथून आपण हे असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. हा असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीला, म्हणजेच कटोरीही आपली व्यवस्थित येते आणि क्रॉसपट्टीही आपली व्यवस्थित येते. एकाच आकारामुळे 2 आपले प्रॉब्लेम व्यवस्थित होतात. छातीमध्ये कटोरी वरती चढत नाही आपली, क्रॉसपट्टी छातीच्या वरती चढत नाही. असा आकार दिल्यामुळे दोन्ही प्रॉब्लेम आपले व्यवस्थित होतात. आता योगपट्टी झाली आहे आपली. आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आता आपल्याला काय करायचं आहे, असंच ठेवूया आपण. ही छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे आपलं हे ह्याचा मध्ये काढायचा आहे. म्हणजे किती झालं 9 आणि 10, 10.5 इंच आपलं आहे. 10.5चा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीनं तुमचा जो येईल तो 10.5चा मध्ये इथं काढला आपण. त्याच्यानंतर 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली 2.5 इंच घ्यायचं. 1 इंच इथं समोरचा गळा आहे, समोरच्या गळ्याच्या तिथं 1 इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. असे हे अशा पद्धतीनं गोलाकारमध्ये तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता कटोरी आपली एकदम गोलाकारमध्ये तयार झालेली आहे. आताच व्यवस्थित असा आकार आलेला आहे, त्यामुळे परतही आपला कटोरीचा आकार चुकणार नाही. तर हे समोरच्या भागाचं कटिंग तयार झालेलं आहे. आता कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, इथून सुरुवात करायची. जो 1.5 इंचाचा मुंडा आहे तो कट करायचा सुरुवातीला. दीड इंचाचा मुंडा कट केल्यानंतर आपल्याला 1 इंचाचा मुंडा, दोन्ही भाग वेगळे वेगळे केल्यानंतर हा 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. आता काय करायचं, गळारुंदीला कट मारायचा. इथं गळारुंदीला कट मारायचा. एवढा गळारुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट जे आहे ते बंद बाजू आहे तिथून वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. दोन्ही भाग वेगळे वेगळे केलेले आहेत. हा पाठीमागचा भाग आपण साईडला काढू आणि समोरच्या भागाचं सुरुवातीला कटिंग करून घेऊयात. समोरच्या भागाचं जसा गोलाकार दिलेला आहे समोरच्या गळ्याला तो आकार आपण कट करायचा सुरुवातीला. 1 इंचाचा जो मुंडा आहे तोही कट करायचा. दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतरच हा मुंडा कट करायचा आहे. हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. व्यवस्थित जसा आकार दिलेला आहे आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता वरती जास्त आलेलं नाही, मी सरळ लाईनमध्ये थोडंसं कट केलेलं आहे, त्यामुळं काय होणार आहे. आता ते झालं. आता योगपट्टी कट करायची.
योगपट्टी पण आपण जसा आकार आहे आपला तसंच कट करायचं. आकार देतानाच कर्व द्यायचा आणि कट करताना कर्वचा आकार कट करायचा. बघू शकता हा आकार कर्व आलेला आहे. इथंही कसं व्यवस्थित आहे. आणि आपल्याला कटोरी सेपरेट करायची आहे. आता आपली कटोरी ही आपली क्रॉस पट्टी समोरचा पार्ट आपला बिलकुल तयार आहे. बघू शकता हे झालं. आता आपण हे साईडला ठेवू आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता पाठीमागच्या भागाला आपण इथं गळा रुंदीला कट मारलेला आहे, त्यामुळे आपल्याला सोपं जातं. जेवढा तुमचा पाठीमागचा गळा आहे तेवढा गळा घ्यायचा, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं. तर तुमचा गळा जर 9 असेल तर तुम्ही 9.5 इंच घ्यायचं आहे. तर 9.5 इंचाला मार्किंग करायचं. जेवढा गळा आहे तेवढा घ्या, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं ब्लाऊजचं आपल्या. इथं आपण 9.5 इंचाला मार्किंग केलं आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आपण समोर. तर इथं जो पॉईंट आलेला आहे इथंही आपण बरोबर 2.5 इंचाला मार्किंग करायचं आणि वरचा जो गळा रुंदीचा कट आहे तिथून खाली आपल्याला बरोबर असं मार्किंग करायचं आहे. गळा रुंदीचा कट मारल्यामुळं आपल्याला वरचा आणि खालचा बरोबर आलेला आहे. बघू शकता. आता इथं तुम्ही गोलाकार द्यायचा असेल तर गोलाकार द्या, चौकोनी पाहिजे तर चौकोनी आकार ठेवून तुम्ही इथं कट करू शकता. इथं मी गोलाकार देऊन कट केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज घ्या, त्या ब्लाऊजची तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येईल. तर कटोरी वाढवायचं आणि बाही कटिंगचा हा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या भागामध्ये आपण अपलोड करूयात. एकाच वेळेस आपल्याला जास्त, तर पुढच्या भागामध्ये आपण अपलोड करूयात. तर भेटूया आपण अशाच छानशा अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.